हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे सर्व क्वेश्चन पाहत होतो. आता या लेक्चरमध्ये पण आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते पाहायचेच आहेत. वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय म्हणते की एव्हरी बॅड मुवमेंट गिव्ह अ पेन, एव्हरी पेन गिव्ह अ लेसन अँड एव्हरी लेसन चेंज अ पर्सन. बरोबर आहे. प्रत्येक वाईट वेळ माणसाला दुःख देते आणि प्रत्येक दुःख माणसाला काही ना काही शिकवते आणि माणूस शिकला की माणूस बदलते. हे खरी गोष्ट आहे. ठीक आहे, चला पुढे काय म्हणते की 49 नंबरचा क्वेश्चन आहे. 49 नंबरचा क्वेश्चन मध्ये म्हणते की इन अ ट्रायंगल एबीसी इफ ए इज इक्वल टू आपल्याकडे समथिंग आहे, बी इज इक्वल टू आपल्याकडे अँगल आहे, सी इज इक्वल टू आपल्याकडे अँगल आहे. देन आपल्याला साईड सी काढायची आहे. साईड कुठली काढायची? आपल्याला सी साईड काढायची आहे. ठीक आहे, चालते. मग विथ द हेल्प ऑफ साइन रूल आपण काढू शकतो. विथ द हेल्प ऑफ साइन रूल, तर साइन रूल आपण कसंही यूज केलं तरी चालते, काही टेन्शनचं काम नाही. आपल्याकडे आपण ए सोबत बी, बी सोबत सी किंवा सी सोबत ए असं आपण सिक्वेन्स त्याचा यूज करू शकतो. म्हणजे ए आता इथं सी आहे ना, तर सीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे इथं आपण सी अपॉन ए इज इक्वल टू साइन सी अपॉन साइन ए आपण घेऊ शकतो. देअरफॉर सी इज इक्वल टू इथे येणार साइन सी अपॉन खाली येणार साइन ए मल्टिप्लाइड बाय ए जसाचा तसा. आता इथं अँगल जे आहे ते अँगल पुट करा. पहा, अँगल ए आहे काय? आपल्याकडे अँगल ए नाही आहे, अँगल सी आहे, पण अँगल बी दिलाय. विथ द हेल्प ऑफ अँगल बी आपण अँगल बी आणि अँगल सीच्या भरोशावरून अँगल ए काढू शकतो. आपल्याला माहित आहे की ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती होते, तर 180. म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू किती असते? 180. आता इथं आपल्याकडे अँगल बी आहे, अँगल सी आहे. म्हणजे अँगल बी आहे आपल्याकडे 30 प्लस 45, सॉरी सी आहे 45. आपल्याला काढायचा काय आहे, तर आपल्याला अँगल ए काढायचा आहे ना. तर ए प्लस 30 प्लस 45 इज इक्वल टू 180 जसाचा तसा. 30 आणि 45 ची जर ऍडिशन केली तर किती येते? 75. देअरफॉर ए इज इक्वल टू 180 मायनस 75. हे काय केलं? लक्षात आलं तुमच्या. ए इज इक्वल टू किती आपल्याकडे? 105. ए इक्वल टू किती आहे? 105. देअरफॉर आणखीन सांगून देतो की साइन 105 ची व्हॅल्यू किती असते, तर साइन 105 ची व्हॅल्यू असते आपल्याकडे. एक मिनिट थांबा, काय फक्त पेन चेंज करू द्या. देअरफॉर साइन 105, साइन ऑफ 105 इज इक्वल टू असते √3 प्लस 1 अपॉन 2 √3 प्लस 1 अपॉन 2 ही असते साइन 105 ची व्हॅल्यू. ओके, देअरफॉर सी इज इक्वल टू आपल्याकडे साइन सी, अँगल सी किती आपल्याकडे? 45. म्हणजे इथे येणार साइन 45 डिग्री अपॉन इथे येणार साइन 105 डिग्री मल्टिप्लाइड बाय इथं ए म्हणजे आपल्याकडे √3 प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये घेतो. साइन 45 ची व्हॅल्यू 1 अपॉन √2. इथं काय येणार आहे? 2 इथे येणार 2 नाही, साइन 105 ची व्हॅल्यू साइन 105 ओके 45 ची 1 अपॉन √2 साइन 105 ची व्हॅल्यू आहे √3 प्लस 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय इथं काय आपल्याकडे? √3 प्लस 1 जसाचा तसा. पहा इथं काय होईल? हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर हा आहे ए अपॉन बी आणि सी अपॉन डी च्या फॉर्मॅट मध्ये. म्हणजे ए अपॉन बी मल्टिप्लाइड बाय सी डी अपॉन सी असं आपण याला घेऊ शकतो. याने तर डायरेक्ट केलं तरी चालते, पण मी तुम्हाला सांगून देतो की कसं करायचं. ठीक आहे, चलो. तर इथं काय घेता येते आपल्याला? सरळ 1 अपॉन √2 मल्टिप्लाइड बाय हा 2√2 वरते अपॉन खाली काय येणार? 1 अपॉन खाली √3 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय हा √3 प्लस 1 जसाचा तसा. पहा √3 प्लस 1 जसाचा तसा. पहा हा √2 कॅन्सल, हा √3 प्लस 1 कॅन्सल. आन्सर आला आपल्याकडे 2 1 2. किती नंबरचा ऑप्शन? तर बी नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे, है ना. सिंपल, फक्त काय कॅल्क्युलेशन आहे, दुसरं काहीच नाही आहे. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, चला हा झाला आपला 49 नंबरचा. त्यानंतर आपण पाहू 50 नंबरचा क्वेश्चन. इन अ ट्रायंगल एबीसी, ए बी सी च्या व्हॅल्यू आहेत, देन साइन बी काढायचे आपल्याकडे. ए ची व्हॅल्यू आहे, बी ची व्हॅल्यू आहे, आपल्याकडे सी ची व्हॅल्यू आहे. आपल्याला काढायचं काय, तर साइन बी काढायचं. साइन बी, तर साइन बी चा फॉर्म्युला आपल्याकडे आपण विथ द हेल्प ऑफ साइन रूलच्या भरोशावर काढू शकतो. पण आपल्याकडे एखादा ना एखादा अँगल हजर पाहिजेत. इथं एक बी अँगल नाही आहे. अँगल नाही तर कसं करसान, तर टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. सगळ्यात पहिले आपण कॉस बी ची व्हॅल्यू काढून घेऊ, कारण की ए बी सी च्या व्हॅल्यूज आहेत. देअरफॉर आपण म्हणतो की कॉस बी इज इक्वल टू इथे येणार a² प्लस c² मायनस b² अपॉन 2a इंटू सी. ओके, ए ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर 4
प्लस सी म्हणजे सी आहे √3 त्याचा 3 मायनस बी स्क्वेअर बी आहे 1 1 1 1चा स्क्वेअर 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 आणि सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3. याचं कॅल्क्युलेशन 4 आणि 3 7 मायनस 1 अपॉन 2 2 टू ज 4 √3 जसाचा तसा. ओके इथे येणार 6 4 √3 जसाचा तसा. पा बेदून 4 बेत्रिक 6 म्हणजे आलं 3/2 मल्टिप्लाइड बाय √3. हा खालचा √3 या 3 ले आपण √3 मल्टिप्लाइड बाय √3 लिहू शकतो. त्यातला वरचा एक √3 कॅन्सल मग वरती √3/2 राहिलं. देअरफॉर कॉस बी ची व्हॅल्यू कशाची तर कॉस बी इज इक्वल्स टू आला आपल्याकडे √3/2 एवढा आला. ठीक आहे सर काही लोड नाही घ्यायचा. कॉस बी ची व्हॅल्यू आली की नाही तर विथ द हेल्प ऑफ कॉस बी आपण कॉस सी साइन कशाची साइन बी ची व्हॅल्यू काढू शकतो. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये साइन बीच काढावा लागते. तर कशाच्या भरोशावर सर तर पेन चेंज करतो एक मिनिट थांबा. मग आपल्याकडे आयडेंटिटी आहे कुठली वाली तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग हा कॉस तिकडे गेला तर निगेटिव्ह. देअरफॉर काय येणार इथं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट जर घेतलं तर साइन थिटा इज इक्वल टू √1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा जसाचा तसा. कॉस स्क्वेअर बी आहे ना इथं मग आपल्याला साइन बी काढायचा आहे. देअरफॉर साइन बी इज इक्वल टू √1 मायनस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू √ जसाचा तसा 1 मायनस कॉस बी ची व्हॅल्यू किती आहे √3/2 √3/2 याचा स्क्वेअर इज इक्वल टू √1 मायनस स्क्वेअर रूट कॅन्सल आहे तर आला 3 अपॉन खाली 2चा स्क्वेअर किती झाला 4 खाली 1 जसाचा तसा √ जसाचा तसा. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे 4 मायनस 3/4 इथे 1/4 फायनल आन्सर काही 1/2. स्क्वेअर रूट जर त्याचं घेतलं तुम्ही ना तर 1चं परफेक्ट स्क्वेअर रूट 1 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 1/2 आन्सर. ए नंबरचा ऑप्शन पटकन मारा समोर चला. देवा पुढे काय 51 नंबरचा क्वेश्चन आहे. इन अ ट्रायंगल एबीसी इफ ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे देन साइन a/2 काढायचा आहे. तर इथं काय लागते तर सर इथे लागतात हाफ अँगल फॉर्म्युले लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला पॅरामीटर काढायला लागते म्हणजे यस ची व्हॅल्यू काढायला लागते. अशा गोष्टी आहेत तिथं. तर हाफ अँगल फॉर्म्युले एकदम जबरदस्त घेतल्यात आपण एका लेक्चरमध्ये ते एक वेळेस रिवाइज करून घ्या. देअरफॉर आपण काढायचा आहे साइन a/2. देअरफॉर साइन a/2 आपल्याला काढायचा आहे. साइन a/2 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे यस मायनस सी अपॉन खाली बी इंटू सी. जर आपल्याला यस काढायचा असेल तर यस कशाने काढू शकतो आपण देअरफॉर यस इज इक्वल टू a प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. हाफ अँगल आहे म्हणजे सेमी पॅरामीटर म्हणजे सम ऑफ द साइड a प्लस बी प्लस सी अपॉन 2. आता घ्यायची ऍडिशन काय आपल्याकडे 13 14 15 13 प्लस 14 प्लस 15 मग अपॉन 2 जसाचा तसा. मग घ्यायचा हाफ करा. हाफ जर केलं तर आपण सरळ हाफ याची ऍडिशन करा हाफ करून टाका. 15 आणि 15 30 30 आणि 10 40 40 आणि 2 42 42/2 बे दोन्ही 4 21 किती आला आपल्याकडे 21. याची ऍडिशन केली सिंपल ऍडिशन. 13 14 मध्ये एक टाकला 15 15 आणि 15 30 इकडचा एक कमी झाला हा झाला 12 30 आणि 10 40 40 आणि 2 वरचे 42 डिवाइड बाय 2 21 यस ची व्हॅल्यू आली आपल्याकडे √ पुट करा इथं यस ची व्हॅल्यू किती आहे 21 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 14. त्यानंतर यस ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 21 मायनस सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 15 अपॉन खाली काय आपल्याकडे बी इंटू सी म्हणजे 14 मल्टिप्लाइड बाय 15 14 मल्टिप्लाइड बाय 15 बस हे कॅल्क्युलेशन केलं की आन्सर येते. 21 मधून 14 गेले किती राहतात तर 7 राहतात. 7 मल्टिप्लाइड बाय 21 मधून 15 गेले. आता 21 मधून 15 गेले तर इथं 7 राहिले इथं 6 राहिले अपॉन खाली 14 मल्टिप्लाइड बाय 15 जसेचे तसे. 7 1 7 7 2 14 बे 1 बे 3 6 3 1 3 3 5 15 म्हणजे √1/5. ओके √1/5 हा आपला 5 आहे. चेक करा तुम्ही किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करा 1/5 √1/5 ऑप्शन मारा बी नंबरचं पटकन समोर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 52 नंबरचा. इन अ ट्रायंगल एबीसी इफ यू हॅव द व्हॅल्यूज लाईक a = 4 b = 5 अँड c = 7 देन आपल्याला काढायचा आहे cos b/2. काय काढायचं आहे cos b/2. मग cos b/2 चा फॉर्म्युला नंदू सरने एकदम जबरदस्त सांगितला आहे. cos b/2 इज इक्वल टू √s इन ब्रॅकेट s मायनस b अपॉन a इंटू c असा होता. देअरफॉर यस काढायला लागेल ना. यस म्हणजे सम ऑफ द सम आणि त्याचा हाफ. देअरफॉर यस इज इक्वल टू याची ऍडिशन करा इथे किती 4 4 5 आणि 4 9 9 1 10 6 16 16/2 इज इक्वल टू 8 हा भेटला आपल्याला यस. फॉर्म्युला आपल्याकडे
कॉस b/2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ इथे येते यस इन ब्रॅकेट यस मायनस बी अपॉन ए इंटू सी जसाचा तसा इथे अंडर रूट ऑफ 8 मायनस बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 अपॉन ए किती आपल्याकडे 4 आणि 7 4 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल्स टू अंडर रूट जसं तसं 8 मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन 4 मल्टिप्लाइड बाय 7 4 4 कॅन्सल अंडर रूट ऑफ 8/7 याचा आन्सर अंडर रूट ऑफ 8/7 अबे अंडर रूट ऑफ 8/7 काय झालं 2 मिनिटं फॉर्म्युला चुकला काय मला चेक करू द्या फॉर्म्युला चुकला काय मला चेक करू द्या थांबा मी पण माणूस आहो माणसाकडून चुका होत असतात फॉर्म्युले कुठे गेले हाफ अँगल फॉर्म्युले रामकृष्ण हरिदेवा हाफ अँगल फॉर्म्युले कुठे गेले ओके ठीक आहे चला काय आहे आपल्याकडे यस इन ब्रॅकेट एस मायनस ए बी इंटू सी यस इन ब्रॅकेट एस मायनस ए बी इंटू सी बरोबर आहे बी इंटू सी बी घेतला सी इंटू ए एस मायनस इथं घेतला आपण एस मायनस बी ए इंटू सी बरोबर आहे आपला फॉर्म्युला बरोबर आहे तर याची ॲडिशन 4 5 4 9 9 1 10 7 16 बरोबर आहे 18 8 मायनस 4 8 मायनस 4 अपॉन 4 ए इंटू सी ए काय 4 सी आहे 7 अंडर रूट ऑफ 8/7 आन्सर असायला पाहिजे 2 मिनिटं फक्त मला क्रॉस व्हेरीफाय करू द्या आपल्या क्वेश्चन बँकमध्ये किती नंबरचा क्वेश्चन आहे 52 नंबरचा क्वेश्चन आहे अंडर रूट ऑफ 457 कॉस b/2 बरोबर याच्यामध्ये ऑप्शन काय 1/7 अंडर रूट ऑफ 1/7 बरोबर आहे त्यानंतर ऑप्शन आहे आपल्याकडे 50 किती नंबरचा आहे 52 नंबरचा मायनस बी अरे यार ठीक आहे 2 मिनिटं पा काय गलतीसाठी काहीच नाही फक्त काय लक्ष नाही आहे ना काय होऊन राहिलं मी दिवसभर शिकून राहिलो संध्याकाळी इथं आल्यानंतर हे लेक्चर रेकॉर्ड करून राहिलो त्याच्यानं माझं डोकं नाही या जागेवर अबे काय चुकलं बी हा बी किती आपल्याकडे 5 आहे ना मग इथून 5 मायनस होणार ना 5 इथून 5 मायनस झाला तर इथे किती राहते 4 थोडी राहते इथं किती राहणार थांबा पा इथून डबल करावं लागेल आपल्याला का लक्ष द्या इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 8 मल्टिप्लाइड बाय 8 5 गेले किती राहिले 3 अपॉन 4 मल्टिप्लाइड बाय 7 जसाचा तसा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ पा आणखीन आता पा 4 1 4 4 2 8 मग इथं राहिलं 2 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 7 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 2 6 6/7 ऑप्शन नंबर 6/7 ऑप्शन नंबर डी आणि समोर काहीच लोड घ्यायचं नाही चलो हा देवा 53 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे इफ ए इज इक्वल्स टू 18 बी इक्वल्स टू 24 सी इक्वल्स टू 13 देन टॅन a/2 काढायचा आहे काय काढायचं आहे टॅन a/2 टॅन a/2 चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे पहा देअरफॉर टॅन a/2 इज इक्वल्स टू टॅन a/2 म्हणजे साइन a/2 अपॉन कॉस a/2 म्हणजे इथं काय येणार ए आहे तर ए आतमध्ये येणार नाही यस मायनस बी आणि यस मायनस सी हे फॉर्म्युले सगळ्यांचे चांगले असले पाहिजेत यस इन ब्रॅकेट यस मायनस ए है ना हा आपला टॅन a/2 आता यस जर काढायचा असेल तर सगळ्याची सम करा आणि त्याला डिवाइड करा 2 न पा 30 ओके 18 24 आणि 30 30 आणि 20 50 50 आणि 54 54 आणि 10 64 64 आणि 10 64 आणि वरचे किती आहेत आपल्याकडे 64 थांबा 2 मिनिटं किती आहे भाऊ 30 प्लस 24 प्लस 18 30 प्लस 24 प्लस 18 8 4 12 2 चला 1 4 4 ओके 72 72 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 36 36 2 72 बरोबर आहे ना ठीक आहे चलो तर इथं यस ची व्हॅल्यू आली 36 देअरफॉर इथं अंडर रूट ऑफ यस ची व्हॅल्यू 36 पुट करा इथे येणार 36 मायनस बी बी किती आहे आपल्याकडे 24 त्यानंतर इथं काय येणार यस मायनस सी यस ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 36 मायनस सी सी किती आहे आपल्याकडे 30 अपॉन यस इन ब्रॅकेट म्हणजे 36 इन ब्रॅकेट 36 मायनस ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 18 ओके चला आता याचं कॅल्क्युलेशन करावं लागते फक्त आता 24 मध्ये किती टाकले किंवा 36 मधून 24 गेले 24 चे वरचे 6 आणि वरचे 6 12 इथं आला 12 मल्टिप्लाइड बाय इथं राहतील 6 अपॉन खाली 36 मल्टिप्लाइड बाय 36 18 2 36 इथं राहतील 18 5 इथं काय होईल 6 साइन 18 इथं राहिले 3 3 1 3 3 चूक 3 चूक 12 इथं 4 आले 4 नंबर 36 इथे अंडर रूट ऑफ 1/9 दोघांचे स्क्वेअर रूट निघते 1/3 ऑप्शन नंबर सी हे कॅल्क्युलेशन थोडेसे तुम्ही फास्ट करायचे बाकी काहीच नाही इथं कॅल्क्युलेशनच आहे सगळं काही है ना नशीन समजलं तर मला कमेंट करा मी एकदम आरामात समजून सांगतो काहीच लोड नाही चलो 53 नंतर 54 नंबरचा
इन अ ट्रायंगल ABC इफ A इक्वल टू कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. काय म्हणते, इफ आपल्याकडे A आहे आपल्याकडे 10 आणि R आहे आपल्याकडे 5, देन अँगल A काढायला लागते. मग विथ द हेल्प ऑफ साइन रूल, आपल्याकडे साइन रूल काय होता, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू 2R. काय होता 2R. तर आपल्याकडे फक्त अँगल A आहे आणि साइड A आहे म्हणून पहिलंच घ्यायचा, म्हणजे A अपॉन साइन A इज इक्वल टू 2R. आपल्याला अँगल A काढायचा आहे. मग हा साइन A इथं डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे A इज इक्वल टू 2R मल्टिप्लाइड बाय साइन A. हा 2R मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये A अपॉन 2R इज इक्वल टू इथे येणार साइन A. बरोबर आहे, काहीच लोट नाही आहे. आता A ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, A ची व्हॅल्यू आहे 10. आता A ची व्हॅल्यू आहे 10 आणि 2 मल्टिप्लाइड बाय R ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 5, म्हणजे हे इज इक्वल टू साइन A जसाचा तसा है ना. याला मी सरळ लिहितो, पहा साइन A इज इक्वल टू इथे येणार 10 अपॉन 5 दुनी 10, हा झाला कॅन्सल, इथे झाला 1, हा झाला साइन A. देअरफॉर A इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1. साइनचा कुठला अँगल 1 राहते तर π/2 म्हणजे 90 डिग्री. π/2 आहे काय, नंबर डी. ओके चलो नेक्स्ट 54 नंतर 55 नंबरचा क्वेश्चन आहे. 55 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलाय भाऊ, आपल्याकडे एक साईड दिली आहे A, त्यानंतर tan A दिलाय 3/4 आणि आपल्याला R काढायला सांगितलं आहे. ठीक आहे, तर साइन रूल मध्ये कुठेतरी आपल्याकडे टॅन येऊन राहिला, काय तर येऊन नाही राहिला, पण आपण आणू शकतो ना, आपण ऍडजस्टमेंट करू शकतो ना, डोंट फिअर. ओके चलो, तर आपल्याकडे A आहे. आता A ची व्हॅल्यू आहे A इज इक्वल टू 10 आहे आणि tan A इज इक्वल टू आहे आपल्याकडे 3/4. देन आपल्याला R काढायचा आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कुठला वाला, तर A अपॉन साइन A इज इक्वल टू 2R. A अपॉन साइन A इक्वल टू 2R. तर आपल्याला R काढायचा आहे. 2 मल्टिप्लिकेशनचा कुठे जाईल डिव्हिजन मध्ये, म्हणजे 2R इज इक्वल टू A अपॉन साइन A लिहू शकतो आपण, म्हणजे R इज इक्वल टू A अपॉन 2 इंटू साइन A. पण आपल्याकडे साइन A ची व्हॅल्यू नाही आहे. हा झाला आपला इक्वेशन. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करावं लागतात, पुट कराव्या लागतात. तर मग मी काय म्हणतो, आता नाही आहे ना तर आपण काढू ना. आपल्याकडे tan ची व्हॅल्यू आहे, tan A इज इक्वल टू आपल्याकडे 3/4. अबे काय झालं, ओके ठीक आहे ना. मग आपल्याकडे हे आहे आयडेंटिटी आहे, काय आहे तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे लागेल काय, तर हे बिलकुल लागणार नाही. कारण सांगतो, कारण की टॅनचं आणि सेकचं रिलेशन आहे, पण सेक जर आणला तर सेकचं आणि साईनचं रिलेशन नाही आहे. मग टॅनचा रेसिप्रोकल करा. मग टॅनचा रेसिप्रोकल असते कॉट थिटा. काय असते, कॉट थिटा. म्हणजे टॅनला लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉट, किंवा कॉटले लिहू शकतो आपण 1 अपॉन टॅन. म्हणजे आता टॅनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, टॅन A इज इक्वल टू आहे आपल्याकडे 3/4. तर आपण कॉट A लिहू शकतो, याचा रेसिप्रोकल 4/3. म्हणजे कॉट A ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 4/3. मग सर आपल्याकडे एक रिलेशन आहे, एक आयडेंटिटी आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर A इज इक्वल टू इथे येणार कोसेक स्क्वेअर A. काय येणार, कोसेक स्क्वेअर A. मग कॉटची व्हॅल्यू आहे 4/3. 1 प्लस कॉटची व्हॅल्यू आहे 4/3. याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर A. आता 1 प्लस 4/3, इथं 3/4 होता, क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे काय, सॉरी इथं 16/9 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर A. क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 प्लस 16/9 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर A. देअरफॉर आता स्क्वेअर रूट जर घेतलं तर कोसेक A इक्वल टू 5/9. 16 आणि 9 25, 25/9 आणि 25/9चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 25 5चं आणि 9 म्हणजे 3चं, इथं 3 येईन, इथं किती येईन 3 येईन. कोसेक A. थांबा थोडंसं, आता इथपर्यंत केलंच की नाही आपण, सराशासाठी कशाला खराब करायला होते. देअरफॉर इथं काय येणार, अरे काय झालं, जमलं राईट. हे समोर मूव्ह करतो, इथपर्यंत आलो आपण. इथं काय येईन, मग इथं येईन कोसेक स्क्वेअर आहे ना. आता कोसेक स्क्वेअर A इज इक्वल टू 9 16 किती झाले 25, 25/9 जसाचा तसा. याचा घेतला आपण स्क्वेअर रूट, म्हणजे काय येईन, कोसेक A इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट 5 आणि 9चं 3, म्हणजे 5/3 आलं. बट आपल्याला कोसेक पाहिजेत नाही, आपल्याला पाहिजेत साईन. मग कोसेकचा रेसिप्रोकल साईन, मग या कोसेकचं साईन कडून टाका. साईन A इज इक्वल टू याचा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर, रेसिप्रोकल 3/5 आला. साईनची व्हॅल्यू आपल्याला लागत होती. साईनची व्हॅल्यू आली आपल्याकडे 3/5. ते उचला आणि इथं पुट करा. R इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आहे भाऊ, 10 असेल. राम 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 राम. A ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. 10. ओके 10.
हां 10/2 मल्टिप्लाइड बाय साइन ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3/5. मग 3/5 बे एक बे बे पंच 10 एक बे बे पंच 10 इथे किती झाले 5/3/5 जसाचा तसा 5 25 25/3 हे झालं तुमचं फायनल आन्सर. ऑप्शन नंबर सी 25/3. समजलं हे कसं केलं? नशीन समजलं तर पुन्हा एक वेळेस मागं जा आणि व्यवस्थित पाहून घ्या, काहीच लोड नाही. चलो किती नंबरचा क्वेश्चन झाला? 55 नंबरचा क्वेश्चन झाला. 56 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? इफ 4 and 5 आर टू साइड ऑफ अ ट्रायंगल दॅट इन्क्लुडेड अँगल 60. ओके, बढिया कन्सेप्च्युअल क्वेश्चन. अबे काय झालं? थांबा. हा जमलं. ओके पहा, अँगल आहे आपल्याकडे 60 आणि ए आणि बी. पहा ए आणि बीच्या व्हॅल्यू दिल्यात. समजा सपोज दोन आपल्याकडे साईड दिल्या, एक अँगल दिलाय. दोन साईड दिल्यात, एक अँगल दिलाय. मग आपल्याकडे काय काढायचं? आपल्याला एरिया काढायचा आहे. तर मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते, बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितले होते की बुवा दोन साईड आहे आणि आपल्याला एक अँगल माहित आहे. तर आपण फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ कुठल्या फॉर्म्युल्याचा? तर 1/2 ए मल्टिप्लाइड बाय बी इंटू साइन ए. लक्षात? साइन सी असं घेऊ शकतो आपण. हा आपला फॉर्म्युला आहे. तर ठीक आहे, चला सगळंच सगळं फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. निपटला आन्सर. सोपी आहे एकदम. मग इथं काय येईल? एरिया काढायचा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू 1/2 इंटू ए इंटू बी इंटू साइन सी. हा 1/2 जसाचा तसा. ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 4 मल्टिप्लाइड बाय बी ची व्हॅल्यू आहे 5 इंटू साइन अँगल किती आहे आपल्याकडे? 60 इक्वल्स टू बे एक बे बे दोन्ही 4 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय साइन 60. साइन 60 म्हणजे π/3. साइन 60 किती असते? √3/2. √3/2 हा 2 कॅन्सल. √5 इंटू √3 स्क्वेअर युनिट. हा झाला तुमचा एरिया. 5 इंटू √3 स्क्वेअर युनिट. ऑप्शन नंबर बी. ओके चलो, तुमच्याकडे दोन साइड आहेत, एक अँगल आहे. तर विथ द हेल्प ऑफ दॅट फॉर्म्युला वी कॅन बी कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ ट्रायंगल. है ना? आपण शिकलो होतो. बेसिकच्या लेक्चरमध्ये पाहून घ्या एक वेळेस. मला वाटते बेसिकच्या सेकंड लेक्चरमध्ये हे पूर्ण व्यवस्थित मी इलॅबोरेशन दिलं, इलॅबोरेट करून सांगितलं आहे. चला समोर नेक्स्ट काय म्हणते? 57 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. 57 नंबरचा क्वेश्चन. ओके, इफ इन ट्रायंगल एबीसी बी इक्वल्स टू 45 डिग्री, सी इक्वल्स टू 60 डिग्री. एक 45 डिग्रीचा आहे, एक 60 डिग्रीचा आहे. देन ए इज इक्वल्स टू एक साइड आहे, दोन अँगल आहेत. मग एक साइड इंटू दोन अँगल 1/2 ए स्क्वेअर साइन. ओके ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला नाही. एरिया ऑफ द ट्रायंगल जर दोन अँगल माहित असतील आणि एक साइड माहित असेल तर कसं सॉल्व्ह करायचं? तर याच्या रिलेटेड समोर क्वेश्चन आहे का पाहू द्या फक्त एक वेळेस. थांबा मला पाहू द्या क्वेश्चन बँक मध्ये आहे काय. किती नंबरचा क्वेश्चन आहे भाऊ? 58 नंबरचा. 58 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आहे काय? ओके ठीक आहे. नाही आहे समोर. ठीक आहे जाऊ द्या. ओके साइन बी साइन सी अपॉन साइन. ओके ठीक आहे. तर तुमच्याकडे दोन अँगल आहेत. तुमच्याकडे किती आहेत? दोन अँगल आहे आणि एक साइड आहे. दोन अँगल आहे, एक साइड आहे. तर याला सॉल्व्ह कसं करता? याचा फॉर्म्युला आहे. जर समजा आता आपल्याकडे एक ए साइड आहे आणि बी आणि सी अँगल आहे. बी आणि सी आपल्याकडे काय अँगल आहे? एक साइड आहे, बी आणि सी आपल्याकडे अँगल आहे. तर तिसरा आपण अँगल काढू शकतो, काही लोड नाही आहे. तर याचा फॉर्म्युला बनेल 1/2 ए स्क्वेअर. आता साइन बी इंटू साइन सी अपॉन खाली येणार साइन ए. कारण की आपल्याकडे ए साइड बी आणि सी अँगल आहेत. जर आपल्याकडे 1/2 जर समजा आपल्याकडे बी साइड असेल आणि आपल्याकडे ए आणि बी जर अँगल माहित असतील तर मग कसा येईल? 1/2 बी स्क्वेअर साइन ए इंटू साइन बी अपॉन खाली काय येणार? साइन सी. आणि जर समजा आपल्याकडे सी साइड माहित आहे मग 1/2 सी स्क्वेअर इंटू साइन ए इंटू साइन बी अपॉन खाली काय येणार? साइन सी. हे फॉर्म्युले लिहून घ्या हे जर माहित नसेल तर. आता हे कधी यूज करायचे? जेव्हा आपल्याकडे दोन अँगल आहेत आणि एक साइड आहे तेव्हा एरिया ऑफ द ट्रायंगल, एरियाज काढायचा आहे ना, तेव्हा एरिया ऑफ द ट्रायंगल काढायचा असेल तर हे फॉर्म्युले यूज करावे लागतात. जेव्हा आपल्याकडे दोन अँगल आहेत आणि एक साइड आहे त्या कंडिशन मध्ये हे यूज करायचे. ठीक आहे, हे रफ करतो, हे लिहून घेसाल प्लीज. ओके, आणि त्याच्यासमोर लिहिसाल की बाबा जेव्हा आपल्याकडे दोन अँगल आणि एक साइड मिळतात तेव्हा आपण एरिया ऑफ द ट्रायंगल काढू शकतो या फॉर्म्युल्यांनी, है ना.
तर एरिया ऑफ द ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे, तर आपण काढून घेऊ, काही लोड नाही आहे. तर सर्वात आधी आपल्याला तिसरा अँगल काढावा लागेल. तिसरा अँगल कसा काढायचा? दोन अँगल माहिती आहे, तिसरा आपोआप आरामात निघते. ए प्लस बी प्लस सी किती असते? 180. आता याच्यामधला आपल्याला काय माहित आहे? बी आणि सी माहित आहे, म्हणजे काय आपल्याकडे ए प्लस 45 प्लस किती आहे आपल्याकडे 60 इज इक्वल्स टू 180 जसाचा तसा. ए प्लस 45 आणि 60 म्हणजे किती होते? 105 इज इक्वल्स टू 180 याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन ए इज इक्वल्स टू 180 मायनस 105 इज इक्वल्स टू 75 डिग्रीचा अँगल येते अंडररूट ए आहे ना. तर ए देअरफॉर हा आपण साइन मध्ये पुट करणार आहोत. तर सध्या सांगतो की बॉस साइन 75 डिग्रीची व्हॅल्यू असते √3 + 1/2 √2 आहे ना. हे दिलेली आहे मी तुम्हाला, काही लोड नाही आहे. तर ठीक आहे, चला सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू घ्या आणि सबस्टिट्यूट करा. एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू 1/2. साईड आहे आपल्याकडे एचा स्क्वेअर इंटू याच्या सोबत येणार. हा ए साईड आहे तर अँगल बी आणि सी येतील, म्हणजे अँगल साइन बी इंटू साइन सी अपॉन खाली येणार साइन ए है ना. हा 1/2 जसाचा तसा ए काय आपल्याकडे 2 √3 + 1 2 √3 + 1 याचा होल स्क्वेअर इंटू साइन बी. बी किती आहे आपल्याकडे? साइन 45 म्हणजे इथं 45 इंटू साइन सी किती आहे आपल्याकडे? 60 अपॉन खाली येणार साइन ए अँगल किती आहे आपल्याकडे? 75 डिग्री. याच्या सर्वांच्या व्हॅल्यू पुट करा 1/2. आता याचा स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं 3 + 1 जसाचा तसा है ना. अंडररूट आहे, अरे सॉरी इथं पूर्ण अंडररूट नाही आहे, इथं पूर्ण अंडररूट नाही आहे. ठीक आहे, इथं √3 + 1. थांबा 2 मिनिटं, मग आता थोडसा गोष्टी चेंज होतील. क्वेश्चन बघू द्या मला एक वेळेस. 57 √3 + 1. ठीक आहे ना, इथं 3 + 1 येणार. √3 + 1 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. ठीक आहे, ठीक आहे. पहा थोड्याशा गोष्टी चेंज. मी काय केलं, पूर्ण याचं स्क्वेअर रूट घेतलं. पूर्ण याचं स्क्वेअर रूट नाही आहे भाऊ. एक मिनिट चेंज का होईल? फक्त पहा काय चेंज होईल. काहीच चेंज नाही, थोडासा का चेंज आहे, करून दाखवतो. पहा इथं काय येणार? इज इक्वल टू 1/2 जसाचा तसा ए स्क्वेअर. ए काय आपल्याकडे 2, दुसरा आहे √3 + 1 याचा होल स्क्वेअर. तर मग इथे येणार पहा 1/2 जसाचा तसा 2चा स्क्वेअर 4 इथे √3 + 1 याचा होल स्क्वेअर इंटू साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 इंटू साइन 60 ची व्हॅल्यू साइन 45 साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 अपॉन साइन 75 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? √3 + 1/2 √2 जसाचा तसा. बस याला सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. करू मग आपण, काही लोड नाही आहे, टेन्शन घेऊ नका, मी करून दाखवतो. पहा हा बे दुनी 4. मग इथं आलं पहा, याचं मल्टिप्लिकेशन असते, म्हणजे इथे 2 √3 + 1 त्याचा होल स्क्वेअर इंटू इंटू इथं आलं वरते √3 अपॉन पूर्ण जे खाली इन 2 √2 जसाचा तसं अपॉन √3 + 1/2 √2 जसाचा तसा. कारण की हे न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत डिनॉमिनेटर सोबत याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असते. पहा हा आणि हा झाला कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं? 2 √3 + 1 याचा होल स्क्वेअर इंटू √3 अपॉन खाली राहिलं √3 + 1 √3 + 1 एवढ्या गोष्टी राहिल्या. तर मग आता काय येईल? ओके ठीक आहे, चला इथं पहा हा √3 + 1 आणि याचा वरचा स्क्वेअर कॅन्सल, कारण की √3 + 1 होल स्क्वेअर आहे, वरचा स्क्वेअर खालचं पूर्ण कॅन्सल. 2 आतमध्ये राहिलं √3 + 1 मल्टिप्लाइड बाय √3 एवढ्या गोष्टी राहिल्या. आता याला थोडंसं सॉल्व्ह करा, बस नाही पटलं. याला जर जरासं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर कसं करसान? पहा √3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करता येते, म्हणजे 2 इन ब्रॅकेट इथे √3 मल्टिप्लाइड बाय √3 इथं राहते 3 प्लस √3 मल्टिप्लाइड बाय 1 √3 जसाचा तसा 2 3 दुनी 6 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय √3 2 √3 हे ऑप्शन आहे का? पहा 6 + 2 √3 6 + 2 √3 ऑप्शन आहे काय? 6 + 2 √3 ऑप्शन आहे काय? 6 + 2 √3 ऑप्शन ए नंबरचं आहे. अबे ए नंबरचं ऑप्शन आहे. पटकन मारा समोरचाला. थोडंफार कॅल्क्युलेशन्स करावं लागतील भाऊ, त्याच्याशिवाय पर्याय नाही है ना. थोडेफार कॅल्क्युलेशन्स करावे लागतीलच. चला नेक्स्ट, हु इज नेक्स्ट? ओके 58 नंबर. द लेंथ ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल आर द एरिया ऑफ द ट्रायंगल. पहा
आता एरिया ऑफ द ट्रायंगलचे 3 टाईपचे क्वेश्चन आपण सध्याच पाहून राहिलो. सगळ्यात पहिला काय म्हणत होतो आपण की बुवा आपल्याकडे 2 साईड आहेत आणि एक अँगल आहे, तर 1/2 आपण 1/2 2 साईड मल्टिप्लाइड बाय साइन सोबत अँगल. त्यानंतर आपल्याकडे 2 अँगल आणि एक साईड आहे, तर 1/2 साईड स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय साइन सोबत 2 अँगल अपॉन तिसरा अँगल आहे ना. आता आपल्याकडे काय तर तिन्ही साईड आहेत, आपल्याला काढायचा एरिया ऑफ द ट्रायंगल. मग विथ द हेल्प ऑफ हेरॉन्स फॉर्म्युलाच्या भरोशावर आपण काढू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला पेरिमीटर काढावं लागेल, सेमी पेरिमीटर. पेरिमीटर एस इज इक्वल टू एस काय असते a + b + c अपॉन 2. देअरफॉर यस ची व्हॅल्यू काढून घेऊ. पहा यस इज इक्वल टू याची किती निघेल 36 निघेल. सरळ पहा 18 + 24 + 30. ओके, याची ऍडिशन करा. पहा 30 आणि 20 50 4 54 54 नंतर 64 64 आणि 8 किती होते तर 64 आणि 8 72 है ना. तर 72 अपॉन 2 = 36. किती निघाला 36. यस ची व्हॅल्यू निघाली 36. आता यस ची व्हॅल्यू 36 निघाल ना, ते पकडा आणि फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. देअरफॉर यस निघाला आपला 36 आणि फॉर्म्युला आहे आपला एरिया of a triangle ABC is equals to under root of in bracket S minus A, S minus B आणि S minus C. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. S in bracket S किती आहे आपल्याकडे 36 मधून किती गेले 18 गेले, 36 मधून 24 गेले आणि 36 मधून आपण 30 गेले है ना. या गोष्टी करायच्या आहेत. अंडर रूट ऑफ पहा 36 जसाचा तसा 18 गेले 18 राहिले मल्टिप्लाइड बाय 24 गेले तर 12 राहिले मल्टिप्लाइड बाय 6 राहिले. आता पहा आपल्याकडे अंडर रूट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय बी जर असेल तर आपण अंडर रूट वेगळे करू शकतो. अंडर रूट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ बी या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला करू शकतो. तर इथं तसंच करा, सगळेचं अंडर रूट वेगळं करा. पहा अंडर रूट ऑफ 36 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 18 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 12 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 6 है ना. सगळ्याचं रूट वेगळं केलं. 36चं स्क्वेअर रूट निघते 6, याचा निघाला 6 मल्टिप्लाइड बाय 18 लिहू शकतो 9 दूनी 18 मल्टिप्लाइड बाय 12 लिहू शकतो आपण 4 त्रिक 12 4 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 6 जसाचा तसा. हे कॅल्क्युलेशन आहे. हे डायरेक्ट बी केले तरी चालते, डायरेक्ट बी येते, काही लोड नाही आहे. पण मी थोडंसं येऊन राहिलो, मजा येऊन राहील ना. 6 मल्टिप्लाइड बाय याचा स्क्वेअर रूट जर वेगळं केलं तर 9चं स्क्वेअर रूट येते 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2 जसाचा तसा. पहा कसं तर सांगतो. मल्टिप्लाइड बाय याचं स्क्वेअर रूट वेगळं केलं मल्टिप्लाइड बाय 9 अंडर रूट ऑफ मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 4 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ 6 जसाचं तसं. पहा 6 मल्टिप्लाइड बाय 9चं स्क्वेअर रूट 3 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 2 जसं तसं 4चं 2 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 3 जसा तसा मल्टिप्लाइड बाय अंडर रूट 6 जसाचा तसा. अंडर रूटचा आतमध्ये मल्टिप्लाइड करा. पहा साइन त्रिक 18 18 दूनी 36 इथं आलं 36 इंटू. पहा आता हे अंडर रूट सोबत मल्टिप्लिकेशन 3 दूनी 6 6 6 36 अंडर रूट ऑफ 36 मग याचं निघीन 6 36 येतं. पहा 36 याचं स्क्वेअर रूट 36चं स्क्वेअर रूट 6 36 6 मल्टिप्लाय करा 36 मल्टिप्लाय 6 6 6 36 4 3 3 18 18 21 216 स्क्वेअर युनिट. ऑप्शन नंबर डी है ना. हा निघाला एरिया ऑफ द ट्रायंगल. एरिया ऑफ द ट्रायंगल निघाला. ओके चला लिहून घेसाल भाऊ, पाहून घेसाल कसं काय आला क्वेश्चन. तर आन्सर कसं काय आलं तर पाहून घेसाल, एकदम सोपी होता. 5-9 नंबरचा क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू अंडर रूट 2 बी इक्वल टू अंडर रूट 3 अँड सी इज इक्वल टू अंडर रूट 5 ए बी सी च्या व्हॅल्यूज आहेत, देन एरिया ऑफ द ट्रायंगल. देन काय काढला ते एरिया इज, त्याचा एरिया काढायचा आहे. ठीक आहे ए बी सी. चला तिन्ही व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे, याचा एरिया काढा आणि मला पाठवा कमेंट बॉक्समध्ये. जर नाही आलं तर मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.